बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीने आता अक्षरशः बिहारची आठवण करून दिली आहे। एकाच दिवसात तब्बल 4 खून, कुठे विकृत बापानं जुळ्या मुलींना चाकून कापलं, कुठे मटन मार्केटमध्ये खून, तर कुठे उघड्यावर चाकून सपासप वार करून युवकाची हत्या करण्यात आली। जिल्ह्यातील नागरिकांच्या तोंडून यावेळी एकच प्रश्न आला, SP तांबे साहेब हे गुन्हेगार कायद्याला जुमानणार की नाही। अंधेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई जिल्हा वाशिम येथील राहुल चव्हाण नावाच्या एका पित्यानं आपल्या 2 जुळ्या मुलींचा गळा चिरून निर्दयपणे खून केला। पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात त्यानं दोन्ही निरपराध लेकरांना जंगलात नेऊन निर्दयतेने मारलं। या घटनेनं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे। संतनगरी शेगाव येथे नितीन उर्फ गोल्या गायकवाड वय वर्ष 35 याची मटन मार्केटमध्ये हत्या झाली। पूर्व वैमनस्यातून झालेल्या या खुनानं शहरातील शांततेला चीर बसलाय। गर्दीतच हत्येचं नाट्य घडल्यानं नागरिक भयभीत झाले। देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा येथे आकाश उत्तम चव्हाण याची निर्घुण हत्या करण्यात आली। धक्कादायक म्हणजे ही घटना अंधेरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर घडली। आरोपी अयान सय्यद नासिर यानं उघड्यावरच तीक्ष्ण शस्त्रानं सपासप वार करत आकाशचा बळी घेतला। हे प्रकार पोलिसांच्या नाकावर टिच्चून होत असताना गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय। अवैध धंद्यांना चालना, गस्त व्यवस्थेतील त्रुटी आणि काही ठिकाणी राजकीय पाठबळामुळे गुन्हेगारीवर लगाम सुटल्याचे स्पष्ट दिसते। SP तांबे साहेब जिल्ह्यातील नागरिक आता ठोस कारवाईची मागणी करतायत। गुन्हेगारांना उलटे लटकवून कायद्याची ताकद दाखवली नाही तर बुलढाणा जिल्हा लवकरच बिहार मॉडेलकडे झुकू शकतो, अशी जनतेची तीव्र प्रतिक्रिया समोर येते आहे। संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं, संतापाचं आणि अस्वस्थतेचं, अविश्वासाचं वातावरण आहे। बुलढाण्याला रक्तरंजित अध्यायातून मुक्ती कधी मिळणार हा प्रश्न आता समोर आलाय। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।